नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता रम्याचं कारस्थान मानिनीताईंच्या समोर कशा प्रकारे येईल आणि हे कारस्थान समोर येताच विक्रम नक्की कोणतं पाऊल उचलणार आणि काव्या आणि जीवा तुटलेली नाती एकत्र आणण्यासाठी नक्की कोणतं पाऊल उचलणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी अगदी खरी ठरलेली असते. मानिनीताईंची भीती खरी ठरलेली असते. गुरुजी म्हणालेले असतात, 16 डिसेंबर या दिवशी घात होऊ शकतो. जे अपूर्ण आहे ते पूर्ण करा, नाहीतर ते अपूर्णच राहील. परंतु काव्या आणि जीवा यांनी आतापर्यंत सत्य लपवलेलं असतं. एकीकडे आता जीवाला विसरून काव्याने पार्थसोबत नातं जोडायला सुरुवात केलेली असते. तिने पार्थला आपल्या आयुष्याचा भाग मानायला सुरुवात केलेली असते. तर दुसरीकडे आता नंदिनी सुद्धा आपलं जीवावर मनापासून प्रेम आहे आणि आपल्याला घटस्फोट नको हे आपण जीवाला बोलून लवकरच दाखवणार आहोत. 16 डिसेंबर नंतर त्या रात्री मी माझं प्रेम जीवांसमोर व्यक्त करणार असं नंदिनीनेही स्वप्न पाहिलेलं असतं. परंतु आता रम्या आणि वसू आत्या या दोघांच्याही डावफेसांमुळे या दोघांचीही स्वप्न उद्ध्वस्त होतात. देशमुखांच्या घरी काव्य आणि जीवा यांचं अभिनंदन यासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. सर्व पाहुणे आलेले असतात. नंदिनीच्या घरचेही सगळे आलेले असतात आणि त्याच दिवशी त्याच संधीचा फायदा घेत वसू आत्यांनी जीवा आणि काव्या यांच्या नात्याचे सर्व पुरावे सर्वांसमोर दाखवलेले असतात. आता ते प्रोजेक्टरवर पुरावे पाहिल्यानंतर इकडे मात्र आता नंदिनी पूर्णपणे कोलमडून जाते. नंदिनी तिथेच कोसळते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. नंदिनीचे बाबा तिला सावरतात. इकडे जीवा तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. जीवा नंदिनीला म्हणत असतो, तूच माझ्या आयुष्याचं अंतिम सत्य आहे. परंतु नंदिनीने आपला फोटो फोडत आपल्या आयुष्याचं हेच अंतिम सत्य आहे असं सांगत घर सोडलेलं असतं. घर सोडत असताना नंदिनीने तिच्या लग्नातील साडीही चाळून टाकलेली असते आणि शेवटी नंदिनी आपल्या वडिलांसोबत घरी निघून जाते. तर दुसरीकडे पार्थ आंघोळ करत म्हणतो की आत्तापर्यंत प्रेमावर विश्वास ठेवणारा, प्रेम करणारा, लग्नावर विश्वास ठेवणारा पार्थ देशमुख मेला आहे आणि हीच ती आंघोळ असं म्हणत आता पार्थने परदेशी जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. आता हे ऐकल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. एकीकडे पार्थने स्वतःला कोंडून घेतलेलं असतं, तर दुसरीकडे आता रम्या जीवाला दोष देत म्हणते, जर पार्थला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. रम्या पार्थवर जीवापाड प्रेम करत असते आणि तेच मिळवण्यासाठी तिने हे उचललेलं टोकाचं पाऊल असतं. आता पार्थ आपली बॅग भरतो आणि घराबाहेर पडतो. रम्या आता पार्थला थांबवते आणि म्हणू लागते, पार्थ तू कुठेही जाणार नाहीयेस. अरे तू जर इथून निघून गेलास तर मामा मामीचं काय होईल असं म्हणत रम्या पार्थला थांबवण्याचा प्रयत्न करते. परंतु पार्थ म्हणतो, नाही रम्या, मी आता एक क्षणही इथे नाही थांबू शकत, कारण इथे थांबल्यानंतर माझी घुसमट होते, माझा श्वास कोंडतोय. त्यामुळे नाही रम्या, मला इथे थांबायचं नाही. रम्या म्हणते, पार्थ माझं ऐकून तरी घे. मला माहीत आहे काव्याच्या वागण्यामुळे तुला खूप मनस्ताप झाला आहे, तुला खूप त्रास सहन करावा लागला आहे, पण या सगळ्यात तू माझ्याशी सगळं काही बोलू शकतोस. मी तुझी मैत्रीण आहे ना. अरे मी लहानपणापासून तुला ओळखते. मला माहीत आहे की काव्याने तुझी खूप मोठी फसवणूक केली आहे. परंतु पार्थ, मी तुझी अशी फसवणूक कधीच केली नाही. पण नाही, तू माझ्यावर विश्वासच ठेवला नाहीस. तर आता पार्थ नकळतच रम्याला विचारतो, रम्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का? रम्या म्हणते, बोल ना पार्थ, तू जे बोलशील ते करायला मी तयार आहे. पार्थ म्हणतो, मला एका प्रश्नाचं उत्तर दे की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस का? आता मात्र रम्या शांतच होते. पार्थ म्हणतो, रम्या तुझ्याकडून तरी अपेक्षा आहे की तू या प्रश्नाचं उत्तर खरं खरं देशील. रम्या म्हणते, हो पार्थ, मी तुला फसवणार नाही. पार्थ, हेच सत्य आहे की अजूनही मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते आणि करत राहणार. ते प्रेम कधीच कमी होणार नाही. पार्थ, मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहण्याची स्वप्न पाहिली आहेत रे. पार्थ म्हणतो, सॉरी रम्या, परंतु हे शक्य नाही, कारण हा पार्थ देशमुख आता वेगळा आहे. जो पहिला पार्थ देशमुख होता, ज्याचा लग्नावर विश्वास होता, प्रेमावर विश्वास होता आणि म्हणूनच त्याने काव्याला आपलंसं केलं होतं, काव्यावर मनापासून प्रेम केलं होतं. पण शेवटी माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यानंतर मी स्वतःला बदललं आहे. आता माझा ना प्रेमावर विश्वास ना लग्नावर. त्यामुळे रम्या, तू तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करू शकतेस. तू तुझ्या आयुष्याचा जोडीदार निवडू शकतेस. परंतु रम्या, आता माझ्या विचारातून बाहेर आहे. रम्या म्हणते, नाही पार्थ, ते शक्य नाही आहे. मी अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम करते आहे. पार्थ म्हणतो, तुझं असेल माझ्यावर प्रेम, परंतु माझं नाही. आणि रम्या, मी तुला शेवटचं सांगत आहे
की मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत, त्यामुळे प्लीज माझ्यासाठी थांबून राहू नकोस. मी माझ्या आयुष्याची पाटी कोरी केली आहे आणि ती पाटी फुटूनही गेली आहे. त्यामुळे या कोऱ्या पाटीवर आणि फुटलेल्या पाटीवर आता मी कोणाचंच नाव लिहिणार नाही. रम्या, तू तुझ्या आयुष्याची पाटी कोरी कर, अगदी काव्याप्रमाणे, आणि त्या पाटीवर ज्याचं नाव लिहायचं आहे त्याचं बिंदास लिही, परंतु माझं नाही. आता मात्र हे ऐकल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. रम्या पार्थला समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु पार्थ काही ऐकून घ्यायला तयार नसतो. पार्थ रम्याला म्हणतो, रम्या प्लीज मला एकटं सोड, मला तुझ्याशी आता काहीच बोलायचं नाहीये. रम्या म्हणते, पार्थ अरे बोल ना माझ्याशी, तुझ्या मनात जे काही असेल ते बोल, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. पार्थ म्हणतो, प्लीज तू आता इथून निघून जाणं हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आता मात्र रम्या पार्थला एकटं सोडते आणि रागारागाने घरात येते. आता रम्या रागानेच घरात येते. इकडे वसू आत्या खुश असतात आणि रम्याला म्हणतात, रम्या बरं झालं आलीस, आता आपण आपली पार्टी एन्जॉय करूयात. म्हणजे कसं आहे ना, आपल्या सगळं काही मनासारखं झालं, आपण जसं ठरवलं होतं तसंच घडलं आहे. आता काही दिवसातच तुझं आणि पार्थचं लग्न होईल. म्हणजे आता आपल्याला लग्नाच्या तयारीला लागायला हवं. आता कसंही करून विक्रमला मनवायचं आणि तुझं आणि पार्थचं लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं. म्हणजे त्यानंतर तू या देशमुखांची सून होणार आहेस आणि ती सुद्धा मोठी सून. रम्या, अगं तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ज्यासाठी तू आत्तापर्यंत धडपडत होतीस ना, ते स्वप्न पूर्ण होणार. आता मानिनीताई रम्याच्या रूमच्या बाहेर असतात आणि यांचं सगळं बोलणं ऐकत असतात. तर वसू आत्या खूप खुश असतात. रम्या म्हणते, आई असं काहीही होणार नाही, कारण माझं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, कारण यासाठी पार्थ तयार नाही आहे. आई, आपण एवढे प्रयत्न केले पण त्याचा काय उपयोग झाला? वसू आत्या म्हणतात, म्हणजे अगं आपण एवढे पुरावे गोळा केले आहेत, त्या नंदिनीला आणि त्या काव्याला खोटं ठरवलं आहे आणि तरीसुद्धा तू असं का बोलतेस? अगं तुला आठवत आहे ना, तुझं आणि पार्थचं लग्न व्हावं यासाठी मी नंदिनीला किडनॅप केलं होतं. खरं तर त्या दीपकला नंदिनीला किडनॅप करायला मीच सांगितलं होतं आणि माझ्या सांगण्यानुसारच त्याने ते सगळं काही केलं. पण त्यावेळी तू ऐनवेळी तिथून गायब झालीस आणि तुझं आणि पार्थचं लग्न होऊ शकलं नाही. ती काव्या पार्थच्या आयुष्यात आली, पण तरीसुद्धा आपण हार मानली नाही. आपण त्या काव्याचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा काय समोर आलं तर काव्याचा भूतकाळ जीवा होता. जे सत्य तिने आत्तापर्यंत घरच्यांपासून सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं आणि त्यासाठी आपण पुरावे शोधायची सुरुवातही केली. त्यासाठी घरच्यांशी खोटं बोलून लग्नाला जात आहोत असं सांगून आपण फार्म हाऊसवर गेलो. तिथे जीवा आणि काव्याच्या नात्याचे पुरावे आपण शोधलेत, ते घरी घेऊन आलोत. त्यानंतरही खूप संकट आलेत, परंतु ते पुरावे आपण सर्वांसमोर सादर केलेत आणि शेवटी पार्थला कळालं की काव्याच्या आयुष्याचा भूतकाळ नक्की काय होता, काव्याचा बॉयफ्रेंड कोण होता हे सत्य त्याला समोर आलं. आणि जेव्हा त्याला कळालं की जीवाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे, तेव्हा मात्र त्याने काव्याचा हात सोडला. काव्या हे घर सोडून निघून गेली आहे. तर आता रम्या म्हणू लागते, पण आई त्याचा काही उपयोग झाला नाही आणि हे पुरावे याच्याबद्दल बोलतेस तू? अगं हे पुरावे दाखवूनही पार्थच्या मनातून अजूनही काव्या केलेलीच नाहीये. असं म्हणत आता सर्व पुरावे रम्या फाडून टाकते आणि सगळीकडे पसरते. आणि हे सगळं काही मानिनीताईंनी पाहिलेलं असतं. रम्या म्हणू लागते, एवढे प्रयत्न करूनही शेवटी पार्थच्या मनात अजूनही ती काव्याच आहे. आणि हे ऐकल्यानंतर मानिनीताईंना मनात कुठेतरी आशा निर्माण होते. मानिनीताई म्हणतात, काही झालं तरी काव्याला तर मी पार्थच्या आयुष्यात आणणारच आहे, परंतु आता तुम्हा दोघींना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्हा दोघींमुळे माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्यांच्या आनंदावर तुम्ही विरजण टाकलं आहे, पण आता तुम्हाला या सगळ्याची शिक्षा मिळणारच. मानिनीताई रागानेच रूममध्ये येतात. घडलेला सर्व प्रकार ते विक्रमला सांगतात. आता आपल्या बहिणीचं आणि भाचीचं सत्य ज्यावेळी विक्रम यांना कळतं, त्यावेळी कुठलाही विचार न करता विक्रम रागानेच रम्याच्या रूममध्ये येतात. तर इकडे रम्याने फोटोंचा पसारा घालून ठेवलेला असतो. सगळे पुरावे रूमभर पसरून ठेवलेले असतात आणि हे सगळं काही विक्रम पाहतात. आता विक्रम वसू आत्यांना म्हणतात, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अगं तू स्वतःच्या भावाच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करतेस. अगं रम्या जरी तुझी मुलगी असली तरी सुद्धा तीच माझ्यासाठी ही मुलगी आहे. मी असा विचार कधीच केला नाही. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विचार माझ्या मनात कधी आलाच नाही. तिला नेहमीच मी अगदी माझ्या पार्थ आणि जीवाप्रमाणेच वाढवलं आहे, लहानाचं मोठं केलं आहे. तिचे प्रत्येक हट्ट प्रत्येक लाड मी पुरवत आलो आहे. आणि आज मात्र तू काय केलेस ग? माझ्या दोन्ही मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. रम्या, हे करत असताना तुला लाज नाही का वाटली? अगं जीवा आणि पार्थ ही तुझी भावंड आहेत ना, मग आज तू तुझ्या भावांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस आणि ते सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी. रम्या म्हणते, नाही मामा, मी असं काहीच केलं नाही.
मामी अगं तू तरी समजाव ना. मानिनीताई म्हणतात, रम्या मी समजावूच शकत नाही, कारण मी काही बोलणारही नाही, कारण तुम्ही जे काही बोलत होता ना ते सगळं काही मी ऐकलं आहे. दीपकला हाताशी धरून नंदिनीला किडनॅप करण्याचा प्लॅन तुमचा होता. हो ना ताई, कारण तुम्हाला तुमच्या रम्याचं लग्न पार्थसोबत लावून द्यायचं होतं, पण तोही तुमचा डाव फसला. कारण ऐनवेळी काव्या लग्नाला उभी राहिली आणि रम्याचं लग्न झालं नाही, म्हणून तुम्ही या पातळीपर्यंत पोहोचलात की काव्याचा बॉयफ्रेंड तुम्ही शोधलात आणि तो जीवा आहे हे कळाल्यानंतर सुद्धा तुम्ही या घरात एवढा मोठा धमाका केलात, एवढा मोठा तांडव निर्माण केलात की आज माझ्या दोन्ही सुना, माझ्या या घरच्या लक्ष्मी हे घर सोडून निघून गेलीत. माझ्या दोन्ही मुलांमध्ये दुरावा निर्माण झाला. कोणामुळे? या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. आत्तापर्यंत मी सगळं काही सहन केलं, परंतु वसुताई आत्ता मी हे सहन करणार नाही. विक्रम, या दोघांनाही मी या घरात नाही पाहू शकत. विक्रम म्हणतात, मानिनी अगं मीच तर या दोघांना घरात ठेवणार नाहीये, कारण आत्तापर्यंत यांच्या सगळ्या गोष्टी आपण सहन केल्या, पण आज आपल्या चारही मुलांची आयुष्य या दोघांमुळे उद्ध्वस्त झाली आहेत आणि या दोघांना आता मी माफ नाही करू शकत. या दोघांना त्यांच्या चुकीची शिक्षा द्यावीच लागेल. तर आता वसु आत्या आणि रम्या विक्रम समोर हात जोडतात आणि वसु आत्या विक्रम यांना म्हणू लागतात, विक्रम अरे माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काही केलं नाही. अरे तुझ्या दोन्ही मुलांचं आयुष्य मी नाही तर त्या नंदिनी आणि काव्याने उद्ध्वस्त केलं आहे. मी तुम्हाला अगोदरपासूनच ओरडून ओरडून सांगत होतो की त्या मुलींना घराबाहेर काढा, परंतु नाही, तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही. मी म्हणाले होते की पार्थचं लग्न रम्यासोबत लावून द्या, पण तेही तुम्ही नाही ऐकलं. पण बघितलंत ना आज काय झालं. पार्थच्या आयुष्याची, जीवाच्या आयुष्याची जी बर्बादी झाली आहे ना ती त्या दोन मुलींमुळे. तर वसु आत्यांचं हे बोलणं ऐकताच विक्रम म्हणू लागतात, त्या दोन्ही मुलींना दोष देऊ नका, या सगळ्यात तुम्ही कारणीभूत आहात. हे सगळं जे घडतंय ना ते तुमच्यामुळे, कारण या घरातील आनंद तुम्हाला पाहवत नाहीये. मानिनी बरोबर बोलते, या घरातील आनंदाला दृष्ट लावण्याला कारणीभूत तुम्ही दोघीच आहात आणि आजही तुम्ही तेच केलं. एवढा आनंदाचा क्षण होता. ऑफिसमधील सर्वजण एकत्र आले होते, घरी सर्वांसाठी पार्टी ठेवली होती आणि या पार्टीत हा तमाशा करायची काय गरज होती ग? अगं जर तुम्हाला सांगायचं होतं तर तुम्ही आम्हाला नंतरही सांगू शकला असता, परंतु नाही. या देशमुख घराण्याचे धिंडवडे काढायचेही तुम्ही ठरवलंच आहे ना, मग आता मी तुमची धिंड काढणार. असं म्हणत आता रम्या आणि वसु आत्या या दोघांनाही विक्रम म्हणू लागतात, ज्याप्रमाणे सगळ्यांची फसवणूक करून तुम्ही हे पुरावे या बॅगमधून या घरात आणलेत ना, त्याच बॅगमध्ये आता तुमचे कपडे भरायचे, तुमचं सामान घ्यायचं आणि या घराबाहेर पडायचं. आता हे ऐकल्यानंतर वसु आत्या आणि रम्या या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. वसु आत्या म्हणू लागतात, नाही विक्रम, तू असं नाही करू शकत. तर विक्रम म्हणू लागतात, मी काय करू शकतो हे वसु तुला अगोदरच माहीत आहे ताई, तरी सुद्धा तू अशी वागलीस आणि आता मी तुला सोडणार नाही, तुला मी माफ करणार नाही. या सगळ्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. आज तुमच्यामुळे माझ्या दोन्ही मुली या घराबाहेर गेल्या आहेत. मग जर त्यांना तुम्ही घराबाहेर काढू शकता तर मी सुद्धा तुम्हाला घराबाहेर काढू शकतो, हे विसरू नका. रम्या म्हणते, मामा प्लीज प्लीज आम्हाला माफ कर. आता विक्रम म्हणू लागतात, ही चूक नाहीये तर तुम्ही केलेला गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा मी तुम्हाला देणार. रम्या तू कितीही गयावया करण्याचा प्रयत्न कर, परंतु या क्षणी मी तुम्हाला माफ करणार नाही. मी म्हणत होतो की आज सुधारतील, उद्या सुधारतील, परंतु तुमच्यात कधीच सुधारणा होणार नाही. नंदिनी बोलते ते अगदी खरं आहे, तुम्ही कधी बदलूच शकत नाही आणि नंदिनीने तुम्हाला दिलेली शिक्षाही योग्य होती, परंतु त्यावेळी तुम्हाला नंदिनीने घरात ठेवलं होतं हे तुमचं नशीब समजा. पण आता मी तुम्हाला घराबाहेर काढत आहे. आता मात्र मानिनीताई रम्याचा हात धरतात आणि त्यानंतर वसु आत्यांचाही हात धरतात. दोघींचेही हात पकडत दोघांनाही घराबाहेर घेऊन येतात. मानिनीताईंच्या समोर आता वसु आत्या आणि रम्या विनंती करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु मानिनीताई त्या दोघांच्याही तोंडावर दरवाजा बंद करतात. त्यांना खूप त्रास होत असतो. मानिनीताई म्हणू लागतात, आज या रम्यामुळे आणि तुमच्या बहिणीमुळे आज माझ्या दोन्ही मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, परंतु मी ते नाही पाहू शकत. काही झालं तरी मी माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. ही मानिनी आता माझ्या मुलांना एकत्र आणणारच. तर त्यानंतर मानिनीताई आणि विक्रम आता नंदिनीच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. तर त्याचवेळी जीवाही म्हणू लागतो की मी सुद्धा येतो. तर तिघही आता घरी जायला निघतात. तर इकडे नंदिनी मात्र शांत बसून असते. तर काव्य तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण नंदिनी काही ऐकून घ्यायला तयारच नसते. मानिनीताई म्हणतात, नंदिनी आमचं तरी ऐकशील ना ग बाळा? तर आता नंदिनी म्हणते, आई बाबा तुम्ही? तर आता विक्रम म्हणू लागतात की हो, आमच्या मुलींना परत घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो आहोत. नंदिनी म्हणते, नाही बाबा आता ते शक्य नाहीये.
विक्रम म्हणतात, हो शक्य आहे बाळांनो, हे सगळं काही कोणी केलं तुम्हाला माहीत आहे का? आता घडलेला सर्व प्रकार विक्रम नंदिनी आणि काव्याला सांगू लागतात. नंदिनी म्हणते, म्हणजे हे सगळं काही वसू आत्याने रम्याने केलं आहे? तर मानिनीताई म्हणतात की हो, पार्थच्या आयुष्यात रम्याला पुन्हा यायचं होतं आणि म्हणूनच त्यासाठी तिने हा घाट घातला होता. परंतु मी त्यांचा डाव उधळून लावला आहे. आता मुलींनो, काही झालं तरी तुम्हाला तुमचे संसार पुन्हा एकदा उभे करून दाखवायचे आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की देशमुख कुटुंब एकत्र आलं तर काय करू शकतं. नंदिनी बाळा, अगं या सगळ्यामध्ये तुम्हा दोघींचाही काहीच दोष नाहीये. खरं तर तुम्हा चौघांचाही काही दोष नाहीये. त्यावेळची परिस्थिती तशी होती, पण तुम्ही चौघही त्या परिस्थितीला सामोरं गेलात आणि तुम्ही दाखवून दिलात की तुम्ही काय करू शकता. पण आता जर तुम्ही माघार घेतलीत तर तुमची ती हार असेल, तुमच्या प्रेमाची हार असेल, तुमच्या विश्वासाची हार असेल. नंदिनी, जीवाने तुझा विश्वासघात नाही का केलाय? जीवाने हे सगळं काही तू त्याच्या आयुष्यात राहावीस, तू त्याला कधीही सोडून जाऊ नयेस यासाठी त्याने हे सगळं काही केलं होतं. आणि काव्याला आता पार्थ आवडू लागला होता. तिने पार्थच्या प्रेमाचा स्वीकार केला होता आणि म्हणूनच तिने अगदी मनापासून पार्थच्या नावाचं मंगळसूत्रही गळ्यात घातलं होतं. परंतु वसू आत्या आणि रम्या यांनी असा काही डाव साधला की ज्यामुळे आज चौघांचीही आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. पण काव्या आणि नंदिनी, आता तुम्हालाच हे सगळं काही सावरायचं आहे. तुम्हाला या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे. तर जीवा नंदिनीसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, नंदिनी खरंच माझी चूक झाली, पण मी खरंच तुझा विश्वासघात केला नाही. तर नंदिनी म्हणते, माझ्यासाठी हा विश्वासघातच आहे. तर जीवा म्हणतो, तुझ्यासाठी जर हा विश्वासघात असेल तर चकाचक बाई हा जीवा पुन्हा एकदा तुमचा विश्वास मिळवेल. हा पसारेवाला वचन देतो की तुम्हाला पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल, आपल्या नात्यावर विश्वास ठेवावाच लागेल. परंतु नंदिनी जीवाकडे पाहतही नाही. तर मानिनीताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी आणि काव्या, तुम्हा दोघांनाही मी घरी घेऊन जाण्यासाठी आले आहे. तर आता काव्या म्हणते, परंतु पार्थ काय म्हणाले आहेत? मी जर त्या घरात आले तर पार्थ घर सोडून निघून जातील. मानिनीताई म्हणतात, असं काहीही होणार नाही. आता काव्या, तुलाच कठोर व्हावं लागेल. तुला तुझ्या पार्थला मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ज्याप्रमाणे पार्थने तुझं मन जिंकलं, तुला प्रेमात पडायला भाग पाडलं. आतापर्यंत तू पार्थला नजरेसमोर उभा करत नव्हतीस, त्याचा तिरस्कार करत होतीस. परंतु आता तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलेस की तुझं पार्थवर प्रेम आहे. पार्थने तुझं मन जिंकलं होतं. मग आता काव्या, तुझी परीक्षा आहे. तुला पार्थचं मन जिंकावं लागेल आणि त्यासाठी तुला देशमुखांच्या घरी, तुझ्या घरी परत यावं लागेल. तर नंदिनी, मला माहीत आहे माझा जीवा चुकला आहे, परंतु तू एवढ्या मोठ्या मनाची आहेस की तू नक्कीच जीवाला एक संधी देशील. नंदिनी, येशील ना ग घरी? आता नंदिनी तिच्या बाबांकडे पाहते. तर त्यानंतर विक्रम नंदिनीच्या बाबांना म्हणतात, धनंजय, या सगळ्यात कोणाचीच चूक नाही रे. कोणाला दोष देऊन काहीच उपयोग नाही. परिस्थिती, परंतु परिस्थितीशी सामोरं जाण्याचं बळ आपल्या मुलांमध्ये आहे आणि ते दाखवून देतील की लग्नानंतर होईलच प्रेम. मानिनीताई म्हणतात, पुन्हा एकदा माझी मुलं सिद्ध करून दाखवतील की लग्नानंतर होईलच प्रेम. माझा शब्द ती नक्कीच खरा करतील. नंदिनी बाळा, तू येशील ना घरी? तर जीवा नंदिनीकडे पाहतो, परंतु नंदिनी जीवाकडे पाहतही नाही. तर त्यानंतर आता मानिनीताई नंदिनीसमोर हात ठेवतात. तर नंदिनी घरी येण्यासाठी तयार होते. आता काव्या आणि नंदिनी या दोघांनाही मानिनीताई पुन्हा एकदा सन्मानाने देशमुखांच्या घरी घेऊन येतात. आता दोघेही घरी आल्यानंतर आता जीवा आणि काव्या आपलं प्रेम पुन्हा कशा प्रकारे मिळवतील? नंदिनीचा विश्वास मिळवण्यासाठी आता पसारेवाला नक्की काय करेल? तर दुसरीकडे प्रेमावरचा विश्वास उडालेल्या पार्थला आता पुन्हा एकदा काव्या कशा प्रकारे प्रेमात पाडेल आणि पुन्हा एकदा आता ही नाती कशा प्रकारे जुळतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, मानिनीताई आणि विक्रम यांच्या मदतीने जीवा आणि काव्या आता नक्की पुढे काय प्रयत्न करतील आणि यांच्या या प्रयत्नांना यश मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.